किती काम केलं, किती प्रचार केला, माझ्या डोक्यात चालत नाहीये. रात्री 3-4 वाजता मी मतदारांना पाया पडायला गेले की हे मतदान द्या. आणि लढाई साधी नव्हती. डायरेक्ट या राज्यातले सगळ्यात मोठे नेते शरद पवार साहेब त्या लढाईत उतरले होते आणि प्रत्येकाला फोन करत होते. काँग्रेसचे मत जास्त होते, आमचे मत कमी होते, तरीही 75 मत जास्त घेऊन निवडून आलो. आता एवढ्या वर्ष आपण एकत्र काम करत असताना मी युती धर्म पाळणार नाही असं कसं होईल? प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या पंकजाताई येणार का, पंकजाताई नाही येणार का, पंकजाताई येणार का, पंकजाताई नाही येणार का, ही चर्चा का होते बरं? बरेच लोक सभेला गेले ना, माझ्याही आले ना, बरेच लोक माझ्या बरोबर फिरत होते ना, माझ्या गाडीत फिरत होते ना, माझ्या बरोबर प्रत्येक बूथवर मी गेले की नमस्कार करायचे. मी म्हणायचे चांगलं चाललंय का, हो हो म्हणायचे ना. अहो मी किती म्हणजे गेवराई बीड मध्ये अशा बूथवर गेले, दोन्ही बूथ एजंटच नव्हते, तरी 96,000 गेवराईच्या बहादर जनतेने मत दिलेत. बूथ एजंट नव्हते तिथं. पण माझ्या सभेला का महत्व आहे? कारण पंकजा मुंडेवर प्रेम करणारा माणूस कशानेच विकला जात नाही, कशानेच. राजकारणात सगळ्यांनी, मी सुरेशांना तुमचं एका गोष्टीसाठी कौतुक करणारे, तुम्ही प्रेम मिळवलंय राजकारणात, असं नाही की नाही. लोकांचं तुम्ही प्रेम मिळवलंय. राजकारणामध्ये प्रेमाबरोबर विश्वास हेही आत्ताच्या राजकारणाची अत्यंत आवश्यकता आहे.